उन्हाळ्यात अळशी खाण्याचा हा उपाय मुळापासून दूर करतो. 18 भयंकर आजार. मित्रांनो, तुम्हालाही असं वाटतं का की अळशीची तासीर गर्म असते म्हणून उन्हाळ्यात ती खाऊच नये? जर हो, तर कदाचित तुम्ही एक अशी जादुई गोष्ट मिस करत आहात जी तुमच्या हृदयातील ब्लॉकेज कमी करू शकते, गुडघ्यांच्या वेदना दूर करू शकते आणि वाढतं वजन थांबवू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे छोटेसे बी उन्हाळ्यातही तुमच्या शरीरासाठी कूलरप्रमाणे कसे काम करू शकते, जर ते खाण्याची योग्य पद्धत माहिती असेल तर. होय, आज आपण जाणून घेणार आहोत तो सिक्रेट उपाय, ज्यामुळे अळशी उष्णता वाढवणार नाही, उलट दुप्पट फायदा देईल. आपण अनेकदा महागड्या औषधांमागे आणि सप्लिमेंट्सच्या मागे धावतो, नाही का? पण आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेली अळशीमध्ये अशी ताकद आहे जी 2000 रुपयेच्या ओमेगा 3 कॅप्सूलमध्येही नसते. यात फायबर, लिग्नन्स आणि हृदयासाठी फायदेशीर ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात. पण उन्हाळ्यात ती थेट चावून किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास पोटात जळजळ आणि पुरळ येऊ शकतात. चला तर मग उशीर न करता जाणून घेऊया अळशीचे फायदे आणि उन्हाळ्यात खाण्याची योग्य पद्धत. वय वाढल्यावर किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सांध्यांमधील द्रव, ज्याला आपण सामान्य भाषेत गुडघ्यांची ग्रीस म्हणतो, कमी होऊ लागतो आणि सांधेदुखी सुरू होते. अळशीमध्ये असलेले ओमेगा 3 आलं हाडांमधील घर्षण कमी करते. आयुर्वेदानुसार सांधेदुखी ही वातदोष वाढल्यामुळे होते. अळशी स्निग्ध, तेलकट असल्याने कोरडेपणा कमी करून सांध्यांना लवचिक बनवते. यात भरपूर मॅग्नेशियम असते जे स्नायूंची जडण कमी करते, त्यामुळे सकाळी उठताना होणारी वेदना कमी होते. अळशीचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पोट साफ ठेवणे. उन्हाळ्यात आपण कमी खातो तरीही पोट जड वाटते. अळशीमध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात, जे आतड्यांमध्ये साचलेली जुनी घाण साफ करतात. यात असलेले लिग्नन्स फॅट बर्न करणाऱ्या हार्मोन्सना सक्रिय करतात. भिजवून खाल्ल्यास अळशी पोटात फुगते, त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या उन्हामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. अळशी खाल्ल्याने शरीरात कोलेजन तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा आतून हायड्रेट राहते, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. जर घाम आणि धुळीमुळे केस गळत असतील, तर अळशीतील व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केस तुटणे कमी करतात. तसेच उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होण्याची शक्यता असते, ज्यामुळे हृदयावर ताण येतो. अळशीचे नियमित सेवन वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी कमी करण्यास मदत करते. यातील पोटॅशियम रक्तवाहिन्या रिलॅक्स करते, ज्यामुळे उच्च रक्तदाबातही फायदा होतो. विशेषतः महिलांसाठी अळशी खूप उपयुक्त आहे. अळशी ही लिग्नन्सचा मोठा स्रोत आहे, जे इस्ट्रोजेन हार्मोन संतुलित ठेवतात. पीसीओडी किंवा पाळीच्या वेदनांमध्येही याचा उपयोग होतो. उन्हाळ्यात वाढणारी हार्मोनल उष्णताही अळशी कमी करते. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला डायबिटीज असेल, तर अळशी खूप फायदेशीर आहे. संशोधनानुसार अळशीतील लिग्नन्स आणि फायबर इन्सुलिन रेसिस्टन्स कमी करण्यास मदत करतात. याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरातील इन्सुलिन योग्य प्रकारे काम करू लागते आणि शुगर लेव्हल अचानक वाढत नाही. अळशीचा स्वतःचा ग्लायसेमिक इंडेक्स GI खूप कमी असतो. जेव्हा तुम्ही ती तुमच्या पोळीच्या पिठात किंवा डाळीत मिसळून खाता, तेव्हा ती संपूर्ण अन्नाचे पचन हळू करते. त्यामुळे जेवणानंतर अचानक वाढणारी शुगर नियंत्रित राहते. यातील अँटीऑक्सिडंट्स तुमच्या पॅनक्रियाजमधील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात, ज्यामुळे दीर्घकाळात डायबिटीज नियंत्रित ठेवणे सोपे होते. याशिवाय वजन कमी करण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करून सप्लिमेंट्स घेतात, पण अळशीचे काम करण्याचे तंत्र वेगळे आणि प्रभावी आहे. अळशीमध्ये एक खास चिकट फायबर असतो. जेव्हा तुम्ही 1 चमचा अळशी पावडर खाता, तेव्हा ती पोटात जाऊन आपल्या वजनाच्या जवळपास 9 पट पाणी शोषून फुगते. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही अनावश्यक खाणे टाळता. अळशी शरीराचा मेटाबॉलिझम वाढवते.
यातील अटिओबेसिटी घटक विशेषतः पोटावरील चरबी, विसरल फॅट कमी करण्यास मदत करतात. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेली अळशी कोमट पाणी आणि लिंबूसोबत घेतली, तर ती शरीरातील घाण आणि अतिरिक्त चरबी घाम व मूत्राद्वारे बाहेर टाकण्यास मदत करते. अळशी फक्त वजन कमी करत नाही, तर शरीराला आतून सुदृढ आणि टोन्ड बनवते, कारण त्यात प्रोटीनही चांगल्या प्रमाणात असते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, उन्हाळ्यात अळशी कशी खावी. उन्हाळ्यात अळशी कधीही कच्ची किमान भिजवता खाऊ नये. 1 चमचा अळशी पावडर रात्रभर किंवा किमान 6 तास एका कप पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे तिची तासीर संतुलित होते. तुम्ही दह्यासोबतही अळशी घेऊ शकता. दुपारच्या जेवणात एका वाटी ताज्या दह्यात 1 चमचा भाजलेल्या अळशीची पावडर मिसळा. हे प्रोबायोटिक आणि ओमेगा 3 चे उत्तम संयोजन आहे. तसेच लिंबू पाण्यासोबतही घेऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी एका ग्लास पाण्यात 1 चमचा अळशी पावडर आणि लिंबू घालून प्या. हे शरीर डिटॉक्स करून वजन कमी करण्यात मदत करते. उन्हाळ्यात अळशी खाताना काही काळजी घ्या. 1. जास्त प्रमाणात घेऊ नका. उन्हाळ्यात 5 ते 7 ग्रॅम, 1 लहान चमचा पुरेसे आहे. 2. भरपूर पाणी प्या. दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्या, नाहीतर बद्धकोष्ठता होऊ शकते. 3. अळशी ताजी पिसून वापरा. जितकी एका आठवड्यात संपेल तितकीच पिसून ठेवा. जास्त दिवस ठेवल्यास पोषक तत्वे कमी होतात. म्हणून मित्रांनो, अळशीला घाबरू नका, फक्त योग्य पद्धत वापरा. जर तुम्हाला सांधेदुखी असेल, नैसर्गिक चमकदार त्वचा हवी असेल किंवा वजन, शुगर आणि बीपी नियंत्रणात ठेवायचे असेल, तर उद्यापासूनच ती आपल्या आहारात समाविष्ट करा. आजची माहिती कशी वाटली ते नक्की सांगा आणि ज्यांना उन्हाळ्यात अळशी खाण्याची भीती वाटते त्यांच्यासोबत शेअर करा. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.